हाय, तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहेत सर्व? तर आज आहे संडे, म्हणजेच सुट्टीचा दिवस. तर माझे सगळे काम आवरून झालेले आहे. मग म्हटलं आज एक रेसिपी ट्राय करूया आपण. तर मी आज बनवणार आहे प्रोटीन लड्डू. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी पद्धतीने प्रोटीन लड्डू कसे बनवते. तर तुम्ही हे व्हिडिओला नक्की एंडपर्यंत बघा. मी तुम्हाला पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याचे काय बेनिफिट्स आहेत ते पण मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर हे लड्डू आपण मखाना, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, आल्मंड, व्हाईट सेसमे सीड्स आणि डेट्स वापरून बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण एक नॉनस्टिक पॅन घेऊ, त्याला चांगलं असं गरम करू आणि त्याच्यानंतर आपण एक चमचा तूप टाकायचं आहे आणि ते तूप विरघळलं की त्याच्यानंतर आपण गॅस एकदम हळू करायचा आहे आणि मग जे काही आपण सामग्री घेतलेली आहे त्याला एकदम चांगलं खरपूस सगळी गोष्टी भाजून घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम मी आता घेतलेले आहे मखाना. तर मखानाला पण आपण चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आणि मखाना भाजल्यामुळे ते जरा कुरकुरीत आणि लड्डूची चव पण छान लागते. त्याच्यामुळे आपण सगळी सामग्री ते भाजून घेणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया आणि त्याच्यासोबतच आपण सूर्यफूल म्हणजेच सनफ्लावर सीड्स ते पण आपण भाजून घेऊया. आणि हे सगळे बिया आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. तर मखानामध्ये भरपूर असं कॅल्शियम आणि प्रोटीन असतं. त्याच्यामुळे आपले हाड मजबूत राहतात आणि शरीराला ऊर्जा मिळते. त्याच्यानंतर भोपळा म्हणजेच पंपकिन सीड्समध्ये मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणामध्ये असतात, ज्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. आणि सूर्यफूल म्हणजेच सनफ्लावर सीड्स, त्याच्यात भरपूर असं विटॅमिन ई असतं, जे त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप चांगले असतात. आणि बदाम म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की ते आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे. तर बदाम मेंदूसाठी खूप चांगले असतात आणि त्यामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबर असतात. त्याच्यानंतर पांढरे तीळ म्हणजेच सेसमे सीड्स. तर तीळमध्ये असतं कॅल्शियम आणि आयर्न, जे आपल्या हाडांसाठी आणि रक्तासाठी खूप असे फायदेशीर असतात. आता शेवटी आपण बघूया खजूर. तर खजूरमध्ये असतात आयर्न आणि फायबर, त्यामुळे शरीराला पटकन अशी ऊर्जा मिळते. आता आपण इथे खजूरचा वापर एक नैसर्गिक गोडवा म्हणून उपयोग करणार आहोत. हे सगळं भाजून झाल्यावर आपल्याला हे सगळे गोष्टी गार करून घ्यायचं आहे. आता हे सगळे भाजलेले पदार्थ म्हणजेच खजूर, तीळ, पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स हे सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये थोडे असे जाडसर दळून घ्यायचं आहे. एकदा की सगळं मिश्रण दळून झालं की त्यांनी आपल्याला छोटे छोटे असे गोल लाडू तयार करून घ्यायचे आहे. सगळं मिश्रण दळून झाल्यावर सगळं मिश्रणाला एकजीव करून त्याचे छोटे छोटे असे गोल लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले हे हेल्दी आणि पौष्टिक लड्डू तयार झालेले आहेत. हे लाडू लहान मुलांपासून ते मोठेपर्यंत सगळ्यांसाठी खूप असे फायदेशीर आहेत. रोज एक लाडू खाल्ला तरी शरीराला चांगली अशी ऊर्जा मिळते. जर तुम्हालाही साखर न वापरता बनवलेले हे लड्डू आवडले असेल तर नक्की हे व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपले नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.